बाबा म्हणतात त्या फार खाऊन सांगायचं की तुम्ही काय करसाल, माझ्यावर कमेंट करसाल किंवा प्रशासकीय अधिकारी माझ्याकडे दाखवसाल तर माझ्याकडे एक फॉर्च्युनर आहे, बायकोच्या नावावर थार आहे, 11 एकर शेती माझ्या नावावर आहे, बायकोला एक पंच घेऊन दिलेली आहे, मग क्लास चालतोय, जीएसटी नंबर 1 आहे, कोणता केळा मग काय वाकडं करू शकतो. दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची, विद्यार्थ्याच्या वतीनं मी रोहित दादांना आणि जे विरोधी पार्टी आहेत त्यांना, 36 जिल्ह्यामध्ये तुमचे आमदार आहेत. अरे महाराष्ट्रातला गोरगरिबाचा पोरगा पोलीस भरतीला जातोय तेव्हा त्याला राहण्या खाण्याची व्यवस्था नसती, तेव्हा आज तुम्ही या ठिकाणी ऐलान करा, महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात ह्या पोलीस भरतीचा पोरगा आला त्याचं राहणं खाणं तुम्ही करसाल. आपल्याला आश्वासन नकोय, ही गोष्ट थांबरे, आपल्याला या ठिकाणी आश्वासन नकोय. इथं आपण माईक हातात घेतला म्हणजे नेते व्हायला आलो नाहीये, ही गोष्ट लक्षात घ्या. पण विद्यार्थ्याची तळमळ आहे, स्पर्धा परीक्षा क्षेत्रातल्या शिक्षकांना विनंती आहे, अरे एकजुटीनं राहा, कोणता मायकाला तुमचं वाकडं करू शकत नाही, हाही शब्द इथून द्यायलो. अरे तुम्हाला जेव्हा लॅबमध्ये पोलीस प्रशासकीय अधिकारी आले ते म्हणले आंदोलनात जाऊ नका, असा कोणता मायकाला तुम्हाला म्हणला नाही, तो म्हणला फक्त क्रांती चौकात जाऊ नका. तुम्हाला मी म्हटलं होतं तो जर म्हणला आंदोलनात जाऊ नका और उसका नाम बताओ, बाद में मेरी पावर दिखाता मैं क्या हूं. आम्ही हातात बांगड्या घातल्या नाहीत, या पोराच्या भरोश्यावर गाड्या घोड्यात फिरतो. आमचं काम आहे त्या पोरांवर अडचण झाली तर भाऊ यांना त्यांना पुढे छाक मारता आली पाहिजे. आणि म्हणून आगी तळमळ आहे, एमपीएससीचा पेपर फुटतो, तुमचे आमदार खासदार फुटले, आम्हाला काही छाडा घेणं नाही. हा पेपर फुटला ना पाहिजे का, तर या पेपरच्या भरोश्यावर गोरगरिबाच्या हिताचा प्रश्न आहे, त्याच्या घराच्या चित्रचरित्राचा प्रश्न आहे. एक वेळचा पोट मारा आहे तो अभ्यास कर, थांब. अरे एक वेळचा पोट मारा करून तो अभ्यास करतो आणि हराम करून तुम्ही पेपर फुटता. पेपर फोडण्यामध्ये या राजकीय नेत्यासोबत धिकार चोट झाले प्रशासकीय, हे बी मान्य करा. अरे आपल्याला तलाठी ऑफिस मध्ये गेल्यावर ताण तलाठी देतो, ग्रामपंचायत मध्ये गेल्यावर ताण ग्रामसेवक देतो, सिव्हिल मध्ये गेल्यावर आपल्याला क्लर्क ताण देतो. पहिले आपले हे अरे चौकात नोकरी करा. अरे इथं बोलल्यानं तुम्ही सुधारणारेदार नाही. कांग्रेस जनता पार्टी वाले बोले दिल्ली को आएंगे, यहाँ आने को उनको दिक्कत है तो दिल्ली को कहां से आएंगे, दिल्ली को आएंगे. इथं आम्हाला माहिती आहे काय झालंय. त्यामुळे पोरं आपल्या ज्या मागण्या त्या असतात. पहिली मागणी सर्वात महत्वाची आहे, शिक्षकांना टीईटीची गरज काय, पहिला प्रश्न आहे. शिक्षकांना टीईटीची गरज काय. या महाराष्ट्रामध्ये 157 पद आहेत, मग प्रत्येक पदाला परीक्षा करा, लागल्यावर तो काम बरोबर करतोय का, तो न्याय बरोबर देतोय का, आणि त्यानंतर 5 वर्ष आमच्या भोकांडीवर बसवण्यासाठी जे आमदार खासदार निवडून येतात यांच्यासाठी एखादी परीक्षा घ्या. पेपर मला करू का, पेपर मला करू द्या, चला एक पास होऊन दाखवा मला. विनंती एकच आहे, एकच गोष्ट आहे, पोरं आपली एकजूट दिसणं गरजेची आहे, आपल्यात एकोपा दिसणं गरजेचं आहे. दुकान लय नंबर 1 आहे. हा फक्त माया मागे लागून काही धतुरा भेटणार नाही, माहिती चहा पाजणार मी यांना. पण बाळांनो, एक भाऊ म्हणून सांगायलो, आपली एकजूट दिसणं गरजेचे. या आंदोलनावर परिपूर्ण गोष्टी होतील असं नाहीये, यापेक्षाही पुन्हा आपल्याला एकत्र यावं लागल. कारण एक दगड आहे, त्या दगडावर आपण घणानं घाव घालायला, पहिला घाव, दुसरा घाव, तिसरा घाव, चौथा घाव, कुठल्या तरी घावात तो दगड फुटणार आहे. तो दगड फुटण्यामागे पहिल्या ठोक्याचं देखील योगदान असते. हा पहिला ठोका आपण महाराष्ट्राच्या कोपऱ्यात आपल्याला ठोका आणायचा. प्रशासकीय यंत्रणेला विनंती आहे, लॅबमध्ये जाऊन गोरगरिबांचे लेकरे, तुमच्याही परीक्षेच्या अडचणी होत्या, कदाचित तुमचे पेपर फुटले असते तर तुम्ही लॅबमध्ये आले नसते. तुमचे पेपर फुटले असते, तुम्ही लॅबमध्ये आले नसते, तुम्ही पावसात कुठतरी भिजत असते आणि शेतात कुठतरी राबताना दिसले असते. त्यामुळे विनंती आहे बाबा, जरी तुम्हाला वरतून प्रेशर आलं, वरतून ताण आला, साहेब म्हणले किती जमा होतात पहा. यायला सकाळी मी 8 वाजता इथून गेलो लोकांच्या गाडीत, यायला कळू नाही म्हणून.
आता मी पाहिलं पोरग आमचे 5च आणि पोलीसवाले 500. मी ठरवलं मायला एक बी नाही आलं तर मी भाषण पोलिसांना देणार, निघून झालं. आपलं ठरलं, मुकाटे गेलो बारीक इथं उभे होते सागर सर, त्याला माहित बी नाही, काच काळे होते. मी गाडी मुद्दाम गेलो, ते आपली राहुल भाऊची गाडी होती, दुसऱ्या गाडीत गेलो मुद्दाम. हा, त्याच्यात मग ही गाडी माया मागून झाली. आमचे पोरं कधी पुन्हा यायला वाटलं सर याच्यात आहेत, पण सर तिच्यात नव्हते. सांगायचं एकच आहे बघांनो, स्टेनोग्राफरचं पद रद्द केलंय. तर स्टेनोसाठी तेव्हापासून आंदोलन करा. अरे सरकारला माहित झालंय या पोरं हे मुर्दाड आहेत, हे एकत्र येत नाहीत, पण इथून पुढे आपली ही एकजूट दिसली पाहिजे, आपण रस्त्यावर असलो पाहिजे, यासाठी एकत्र यायचंय. असे मरेलवाणी नाही आपल्या काहीच